पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं पानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझा श्रीराम राया। तुझे ने कृपे रघुवर्या स्तुते वदावया सामर्थ्य। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। कष्टी पुष्टी बहुमोई अंगद धरला राक्षस सकळी। तेने तू आतुर बळी स्वयं तत्काळी उडाला। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय अंगदाचा पराक्रम आहे। अंगदानं राक्षसांना धरलं हातामध्ये, अंगावरती आले आणि युद्ध करण्यासाठी जवळ आल्यानंतर ना काय करतात ऐका। लंकेशी शिखरा समान रावणाचे निज भवन अंगदाचे निज उडान सवेग जाण तेथे आले। आणि लंकेचं जे शिखर होतं अत्याद्भुत भव्य दिव्य अशा प्रकारचं ते शिखर होतं आणि लंकेच्या शिखरासारखं रावणाचे निज भुवन रावणाचं असणारं मंदिर होतं, घर होतं आणि त्या ठिकाणी अंगदाचं उड्डाण आलं। तेथून या पाहता तळी भूमिका आली दिसत आहे जवळी म्हणून अंगद बळया बळी वेगे निराळी उडाला। आणि तिथून पुढं अंगदाचं उड्डाण आलं। अंगदानं रावणाला समजावलं सांगितलं पण त्यानं ऐकलं नाहीये। मग भगवान श्रीरामचंद्रांना भेटायला जाण्यासाठी अंगदजी निघाले। अंग झाडिता आतुर बळी राक्षसा धरिला होता बळी अंगवाते पडोनी तळी झाली रांगोळी अवघ्यांची। आणि अंगदा उडत्या वेळेस अंगदाला राक्षसांनी धरलं होतं। कोणी धरलं होतं? राक्षसांनी। ज्या वेळेस अंगद उडाला त्यावेळेस अंग झटकलं आणि राक्षस जमिनीवरती पडले। पाणी न मागता देख निमाले एक महावीरी घेतला धाक त्या सम्मुख ने कोणी। अंगदाच्या अंगवातापासून राक्षस निसटली आणि जमिनीवरती पडली। पाणी न मागता देख पाणी सुद्धा मागू दिलं नाहीये, पाणी मागायला सुद्धा वेळ मिळाला नाही। एवढ्या वेळामध्ये राक्षस मेली म्हणतात। तेथोनी अंगदाचे उडाण सवेग येताची सत्राण तळी पडोनी रावण मस्तकी चरण दिधला। आणि तिथून अंगद उडाला। धचकायला काय झालं? तिथून अंगदजी उडाले आणि उडाल्याबरोबर आकाशामध्ये उड्डाण केला आणि रावणाचा जो असणारा शिर आहे त्या शिरावरती अंगदानं पाय दिला। अंगदे हणिताची लाथा रावण पडिला पालथा त्यासी होता पै उलथा सबळ व्यथा राहेना। आणि अंगदानं रावणाला जमिनीवर पालथ पाडलं आणि त्याच्या उरावर पाय दिला। कोणाच्या? रावणाच्या उरावरती पाय दिला। अंगदाच्या पायाचं वजन रावणाला सहन झालं नाहीये। प्राणांत व्यथा रावणाला होऊ लागल्या। रावण घालोनी पायांतळी अंगद गरजे महाबळी धूर सोडवावया काळी
राक्षस कुळी कोण आहे अंगदानं रावणाच्या हृदयावरती उरावरती पाय दिला आणि पाय दिल्याबरोबर रावणाला प्राणांत व्यथा झाल्या आणि रावणाला सोडवावं म्हणून रावण ओरडू लागला, पण जवळ कुणीच येत नव्हता असं सांगतात. इंद्रजित अथवा कुंभकर्ण सैनानी प्रधान सोडवावया स्वय रावण अंगवन नवे कोणा. रावणाला सोडवण्यासाठी कुणाचीच ताकद चालत नव्हती महाराज. इंद्रजित कुंभकर्ण इंद्रजित अंगदाच्या समोर येत नव्हता आणि कुंभकर्ण तर 6 महिने झोपीत होता. कुंभकर्णाचंही काही चालत नव्हता आणि इंद्रजितही जवळ येत नव्हता. मग या अंगदापासून रावणाला कोण सोडवणार. कुंभकर्ण निद्राग्रस्त वानर भये इंद्रजित स्वय चळचळा कापत भय आकांत प्रधाना. आणि कुंभकर्ण तर झोपीत आहे. होय, झोप महत्वाची आहे माणसाला. 6 महिने तो झोपीत असायचा. कुंभकर्ण झोपीत राहायचा आणि इंद्रजित हनुमंताच्या धाकानं पुढे येत नव्हता, कारण हनुमंत लंका जाळून गेला होता. वानराची ताकद इंद्रजिताला माहिती होती. कुंभकर्ण झोपीत होता. इंद्रजित भीतीनं जवळ येत नव्हता. मग रावण अडकलाय, कोण सोडवणार विचार करू लागला. राक्षसांचे सभे अंत लिडाविला लंकानाथ अंगद अतिशय गरजत नवे पुरुषार्थ राक्षसा. आणि अंगदानं बोलायला सुरुवात केली. तुमचा जो राजा आहे तो राजा रावण माझ्या पायाखाली आहे. त्या राजा रावणाला मी माझ्या पायाखाली दाबलाय. जर कुणाच्यात हिंमत असेल, जर कोण पुरुषार्थ असेल तर त्यांना येऊन तुमच्या रावणाला वाचवा. अंगद बोलू लागला. नाम विख्यात वाळी सुत अरे मी अंगद श्रीरामदूत दमवया राक्षस पुरुषार्थ लंकेयांत आलो असे. अंगदानं सांगितलं, राक्षसांना मी रामाचा दूत आहे, रामाचा सेवक आहे, रामाचा दास आहे आणि तुमच्या सारख्या राक्षसाला मारायला मी या लंकेमध्ये आलो. अंगदजी बोलतात. कोणा अंगी असेल बळ कोणी करू शकेल सळ तेने येऊनी तत्काळ रणकल्लोळ करावा. आणि अंगदाने सांगितलं राक्षसांना, जर कोणामध्ये हिंमत असेल, कोणामध्ये पुरुषार्थ असेल, कोणामध्ये ताकद असेल तर त्यानं समोर या आणि तुमच्या रावणाला वाचवा, पुरुषार्थ दाखवा. अंगद बोलू लागला. माझ्या पायातळी दशानन अडकलासे संपूर्ण त्यासी असेल अंगवण तेने सोडवण करावे. अंगदाने सांगितलं राक्षसांना, जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर या आणि तुमच्या रावणाला वाचवा, तुमच्या राजाला सोडवा. तुमचा राजा माझ्या पायाखाली दबलाय. तुमच्याकडे पुरुषार्थ असेल तर त्याला वाचवा. सभा मंडपी अति अवेशी अंगद पाचारी युद्धासी कोणी नये सोडविसी घेतला राक्षसी अति त्रास. अंगदाने धमक्या देऊन सांगितलं राक्षसांना, जर तुमच्यापाशी हिंमत असेल, जर तुमच्यापाशी पुरुषार्थ असेल, जर ताकद असेल तर ह्या असणाऱ्या रावणाला सोडवायला या. तुमचा राजा रावण माझ्या पायाखाली दाबला. अंगद बोलू लागला. विध्वंसावे लंका भुवन ते शरणांगता दिदले दान तेने शोभले रघुनंदन ऐसे आपण नये करू. अंगद विवेकी होता महाराज. अंगद अतिशय शिवीर
हनुमंतानं सांगितलं होतं अंगद शूर आहे, अंगद धीर आहे. तो विचार अंगदजी करतायत रावणाचं लंका आता राहिलेली नाही, लंका बिभीषणाची आहे. लंका बिभीषणासी दिदली दान, लंका बिभीषणाला दान केले. लंका बिभीषणाची आहे, बिभीषणाच्या नावावर लंकेचा सातबारा आहे. आता जर आपण लंकेचा विध्वंस केला तर राम आपल्यावरती रागवतील असा विचार अंगद करू लागला. दान दिदले शरणांगता, ते म्या लंका मोडिता. शोभे वाठेल रघुनाथा, या लागी सर्वथा राखिली. अंगदाने विचार केला, आपण जर आता लंकेचा विध्वंस केला, लंका जर आपण मोडली तर रामाला राग येणार आहे. रामाला भयंकर राग येईल. का राग येईल? लंका बिभीषणाची आहे आणि बिभीषणाची लंका जर आपण विध्वंस केला, मोडली तर भगवान श्रीरामचंद्राला राग येईल असा विचार अंगदजी करतात. स्वये मारुणे रावण, अंगदे जानोनी आपण पायी दंड पोन दशानन. मुकुट हिरोण घेतला. अंगदाने विचार केला, महाराज रावणाला मारायचं नाही, कारण आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. श्रीरामांची प्रतिज्ञा आहे, त्याच्यामुळे आपण रावणाला मारायचं नाही. आणि जर आपण रावणाला मारलं तर तो राग भयंकर रामचंद्राला येईल विचार अंगदजी करतात. मुकुट घेऊनी आपण, अंगद उडता सत्राण. मस्तके मंडप उचलिला पूर्ण, नाही ज्ञान अंगदा. आणि अंगद आकाशामध्ये उडाला. अंगदाचं काम झालं, अंगद निघाला रामचंद्राकडं. अंगदानं आकाशात उड्डाण केलं, पण अंगदाच्या उड्डाणानं, अंगदाच्या आवेशानं राजा रावणाचा जो घराचा मंडप होता, राजा रावणाचा जो मंडप होता तो अंगदाच्या डोक्यावरती सहज आला. याचं ज्ञान अंगदाला नव्हतं. धन्य अंगदाचा साठोप, अशी सहस्त्रस्तंभी मंडप. उकडिता नकळेची अल्प, परम प्रताप कपीचा. परम प्रताप कपीचा आगाध पुरुषार्थी होता महाराज अंगद. एवढा अथांग असणारा मंडप अंगदानं उचलला, याचं ज्ञान अंगदाला नव्हतं. आपल्या डोक्यावरती राजा रावणाचा 80,000चा मंडप, खांबाचा मंडप आहे, हेही ज्ञान अंगदाला नव्हतं. एवढा आतुरबळी अंगद आहे असं सांगतात. ख्याती करोनी उद्धट, शिरी मंडप हाती मुकुट. अंगदाला वीर वरिष्ठ, देखिला स्पष्ट वानरी. आणि अंगद आला महाराज. कुठं आला? असणारा अंगद आला. आल्यानंतर ना वानराने अंगदाला पाहिलं. अंगद येताना एकटाच गेला होता लंकेमध्ये आणि रावणाच्या 80,000 खांबाचा जो मंडप आहे तो अंगदाच्या डोक्यावरती आहे. वानरांनी पाहिलं. मागे लंके माझी जाण, कळकळिका राक्षस गण. नेले सभेचे मंडन, भाग्य रावण वाचला. इकडे राक्षसांनी बोलायला सुरुवात केली. अंगद गेला, मंडप गेला, जाऊ द्या. आखी लंका गेली तरी जाऊ द्या, पण अंगदाच्या संकटामधून, अंगदाच्या हातामधून राजा रावण वाचला. राक्षस बोलतात. अंगद वीर उद्भट, रावणा घोळसोनी स्पष्ट. हिरोनी घेतला मुकुट, भाग्य दशकंठ वाचला. रावणामध्ये, राक्षसामध्ये राजा रावणाचं सैन्य बोलू लागला. अंगदानं मंडप नेला, नेऊ द्या. मुकुट नेला, नेऊ द्या. परत मिळाल. पण अंगदाच्या हातामधून, अंगदाच्या पुरुषार्थामधून, अंगदाच्या ताकदीमधून राजा रावण वाचला असा विचार करू लागले. अंगदा पासोनी रावणे, भागे सुटल्या जीवे प्राणे. आजी करायाचे चिंदाने,
वर्धापन जीविताचे. राक्षसांनी सांगितलं आज रावणाचा हॅपी बर्थडे करायचा. काय करायचं? रावणाचा वाढदिवस करायचा. रावणाचा वाढदिवस का करायचा हो होय बाळा? का करायचा वाढदिवस? रावण वाचलाय, मरणामधून वाचलाय, संकटामधून वाचलाय, अंगदाच्या हातामधून वाचलाय. म्हणून आज अंगदाचा रावणाचा वर्धापन वाढदिवस साजरा करा असं सांगतात. रावण सांगे स्वभावता अंगदे हाणिताची लाथा. प्राण जावे पै तत्वता सभाग्यता वाचलो. आणि रावण सांगू लागला अंगद ज्या वेळेस मला लाथा मारित होता त्यावेळेस त्याची लात मला पर्वतासारखी लागली. पण मी माझ्या भाग्यानं अंगदाच्या हातामधून अंगदाच्या तावडीमधून मी वाचलो. राजा रावण सांगू लागला म्हणो पुरुषार्थी हनुमंत वा. त्याहुणी अंगद विख्यात. देखोनी वानराचा पुरुषार्थ साशंकित रावण. रावणाने विचार केला मला असं वाटलं होतं की हनुमान एकटाच बलवान आहे, हनुमंताकडेच ताकद आहे असं वाटलं होतं. पण हनुमंता परीस हनुमंता सारखाच हनुमंता एवढाच बलवान अंगद आहे. अशा प्रकारे एकापेक्षा एक बलवान वानर आहेत. माझ्या लक्षामध्ये आलं. रावण बोलू लागला मंडप अंगदाचे श्री सकळ मंडप अंगदाचे श्री रत्न सकळाची आहारी. मुक्ता फळांच्या झल्लरी पताकावरी विचित्र. आणि अंगदाच्या डोक्यावरती मंडप होता महाराज. लंकाच सोन्याची होती. त्याच्यामुळं रत्न जडित रत्नाचा असणारा हार रत्नयुक्त मंडप अंगदाच्या डोक्यावरती वानरांनी पाहिला म्हणतात. वानर सांगती उल्हासता सगळी लंका घेऊनी माथा. अंगद आला ऊर्ध्व पंथा पाहे पुरुषार्था श्रीराम. वानराने सांगितलं देवा बघा त्या अंगदाकडं. आपण फक्त रावणाला समजवायला पाठवलं होता पण अख्खी लंकाच उपटून डोक्यावरती घेऊन अंगद आलाय. त्या अंगदाचा पुरुषार्थ तुम्ही पहा. मंडप देखोन या माथा कोप आला स्थिर गुणाथा. अंगदे केली अर्धमता तुझ्या घाता मी करीना. अंगदाच्या डोक्यावरती मंडप पाहिला आणि रामाला राग आला. एवढा राग आला अंगदाचा रामाला एवढा राग आला. रामाने सांगितलं त्याच्या घाता मी करीना. त्या अंगदाला मी आता मारीनच. का मारीन? ऐका. लंका दिधली शरणांगता तेथीचा अर्थ ते आणिता. मज लागेल अधर्मता तुझ्या अर्था दंडीना. भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं अंगदा मी लंका बिभीषणाला दान केले. बिभीषणाला मी लंका दिले आणि ती बिभीषणाची लंका. आता ती लंका रावणाची नाही. रावणाची लंका नाही आता बिभीषणाची आहे. आणि बिभीषणाचा लंकेचा विध्वंस केला या अर्थानं या कारणामुळे मी तुला दंड करीना. श्रीरामचंद्र बोलतात. अंगद म्हणे ऐके रघुनाथा निजबळे मज उडता केव्हा मंडप बैसला माथा न कळता मज येथे आला. अंगदानं सांगितलं रामा मी रावणाला सांगितलं त्यानं ऐकलं नाही. मी तिथून निघालो पण मी उड्डाण करत असताना मी सहज तिथून उडालो. पण कधी मंडप माझ्या डोक्यावरती आला, कधी मंडप माझ्या डोक्यावरती आला माझ्या लक्षामध्ये आलं नाही, मला कळालंच नाही, मला माहितीच नाही. अंगद बोलू लागला मस्तके बळे उपडोण मंडपाचे येथे आगमन सर्वता मज नाही जण
तुझी आण श्रीरामा. अंगदाने सांगितलं, रामा तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी येत असताना कधी मंडप माझ्या डोक्यावरती आला मला माहितीच नाही. रामा अंगद बोलू लागला. ऐकोणी अंगदाची आण श्रीराम झाला सुप्रसन्न. अंगदे करोणी राम स्मरण केले विंदाण ते ऐका. ज्या वेळेस श्रीरामचंद्राची शपथ घेतली त्यावेळेस रामाला आनंद वाटला आणि मग अंगदानं रामाला सांगितलं, देवा मला माहिती नाही मंडप कसा आला. मग एक विंदान केलं अंगदानं. काय केलं ऐका. पुढील येते जे उडाण ते करोनी उलटे किराण. लक्षोणिया सभास्थान मंडप संपूर्ण सांडिला. आणि मग अंगद आला होता सुवेळा पर्वतापाशी तसंच उलट किराण. जसं आला तसं उलट महागारी लंकेमध्ये गेला आणि डोक्यावरचा जो मंडप होता तो असणारा मंडप जशाच तसा उथाळी एकही स्तंभ न चुकता त्या असणाऱ्या जागेवरती ठेवला असं सांगतात. बाप अंगद विंदाणी उथाळी बैसली सभास्थानी. समूळ सूत्र सुकोने दुनी हे विलासवस्थानी मंडप. आणि अंगदाचं विंदा नाही महाराज. जसा अगोदर मंडप होता लाईन दोरी माप काही सुद्धा अंगदानं चुकवलं नाही. जसा होता तसा मंडप ठेवला. हे लागव पाहिलं आनंद वाटला. मंडप येता कडकडाट राक्षसा होय हृदय स्फोट. आक्रंदला दशकंठ आले अरिष्ट अनिवार. आणि ज्या वेळेस मंडप घेऊन अंगद परत माघारी आला लंकेमध्ये परत राक्षस घाबरली. महाराज गेला होता आलाय कशाला. आता एकही राक्षस वाचत नाही. अंगद मंडप गेला घेऊनी श्रीरामे सोडविला परतोणी. रावणे ऐकताची कानी धाके मनी भयभीत. आणि अंगद आला. अंगदानं मंडप ठेवला. हा मंडप अंगद घेऊन रामाकडे गेला होता आणि रामचंद्राने परत मंडप माघारी दिला. रावणानं ऐकलं. रावण घाबरू लागला. अंगद म्हणे दशानना रामे मंडप धैला जाना. लंका दिली बिभीषणा रणी रावणा मारिना. आणि त्यावेळेस अंगदानं रामाला सांगितलं, रामा मंडप मी तुमच्या सांगण्यानुसार मी माघारी गेलो आणि मंडप तिथं ठेवला. काय झालं ऐका. ऐसे सांगोनी लंकानाथा अंगद परतला तत्वता. बेटा वया श्री रघुनाथा उल्हासता स्वानंदे. आणि मग अंगदानं रावणाला सांगितलं, तुझा मंडप घेऊन गेलो होतो पण रामानं परत सोडवला आणि माघारी तुला दिला. आणि अशा पद्धतीनं रावणाला सांगितलं आणि रामचंद्राला भेटायला अंगदजी निघाले. लंकेशी मंडप सांडून अंगदे करोनिया उडान. सबगे उनिया आपण श्रीरामचरण वंदिले. राजा रावणाचा मंडप राजा रावणाला दिला आणि अंगद तिथून माघारी आला सुवेळा पर्वताकडं. आणि आल्यानंतर भगवान श्रीरामचंद्राच्या पाया अंगदजी पडले म्हणतात. वंदोनिया सौमित्र चरण सुग्रीवासी अभिवंदन. वंदोनिया विभीषण लोटांगण हनुमंता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. अंगद आले रामचंद्राच्या पाया पडले सर्व वानरांना नमस्कार केला आणि हनुमंताला लोटांगण घातलं. हनुमान हा गुरु आहे. हनुमंतालाच लोटांगण का घातलं. तुझे नि आम्हा श्रीराम भेटी
तुझे आम्हा श्रीराम गोष्टी, तुझे राम देखिला दृष्टी, धन्य सृष्टी तुझे आम्ही. हनुमंतामुळं आम्हाला राम दिसलाय, हनुमंतामुळं रामाचं दर्शन आहे, हनुमंतामुळं रामाला बोलता येतं, हनुमंतामुळं राम समोर आहे. म्हणून अंगदानं हनुमंताला लोटांगण घातलं म्हणतात. आणि काही वानरवीर नळ निळ जांबुवंतादी थोर, अवघे वंदुनी वानर केला भुंकार राम नामे. आणि इतरही जे वानर होते, नळ नीळ जांबुवंत शरभ गवय गवाक्ष सुषेण, सगळ्याच एक वानराला अंगदानं नमस्कार केला. सवेची अंगद महावीर येऊन या श्रीरामा समोर, पुरुषार्थाचे निज सागर केले चरित्र ते दावी. आणि लगेचच असणारा अंगद रामाच्या समोर आला, सगळ्यांना नमस्कार केला, दंडवत घातलं, लोटांगण घातलं. भगवान श्रीरामचंद्राच्या समोर अंगद आला, लंकेमध्ये जे घडलं ते सांगू लागला. अनर्घ्य रत्न अति तेजिष्ट रावणाचा महामुकुट, श्रीरामा पुढे ठेवून स्पष्ट पाया मरकट लागला. आणि अंगदानं रत्नाचा मुकुट होता रावणाचा, रावणाच्या डोक्यावर जो मुकुट होता तो रत्न खचित होता. आणि असा असणारा मुकुट अंगदानं श्रीरामाच्या समोर ठेवला आणि भगवंताच्या चरणावरती अंगदानं लोटांगण घातलं. तुझ्या कृपा स्थिर गुणाखा वा. लंकेशी जाऊन या आता आता. रावणापाशी मागता सीता अति अहर्ता अनुवादे. अंगदाने सांगितलं, रामा तुमची कृपा, तुम्ही मला सांगितल्यावर मी लंकेमध्ये गेलो, तुझ्या कृपेनं लंकेत गेलो. आणि तिथं गेल्यावर अत्यंत दीनतेनं अत्यंत नम्रतेनं मी रावणाला सीता मागितली, पण काय झालं? तेथे मी केल्या तीव्र गोष्टी, जेणे रावण कपाळ पिटी, तरी तो राक्षस महाहटी सीता गोरटी सोडीना. अंगदाने सांगितलं, रामा मी तिथं रावणापाशी गेलो, रावणाला नम्रतेनं मागितलं, पण रावणानं सीता दिली नाही. मग मी एवढ्या गोष्टी केल्या जेणे रावण कपाळ पिटी, रावण डोकं बडवून घेऊ लागला. एवढ्या तीव्र शब्दामध्ये मी रावणाला बोलू लागलो. तुम्हासी मागता कोराण मी तव सीताने दी चिद्रत्न, ऐसे बोलता दशानन कोप दारुण मज आला. रामा मी रावणाला अत्यंत नम्रतेने सीता मागितली हो, पण रावणानं काय भाषा वापरली माहिती का? तुम्हासी मागता कोरांना, तुम्ही भीक मागायला जरी आले तरी मी सीता देणार नाही. ऐसे बोलता दशानन, ज्या वेळेस असे शब्द रावणाकडून ऐकले मग क्रोप दारुण मज आला, मग मला भयंकर रावणाचा राग आला. मग मी काय केलं ऐका. रावण ऐसा अति बळिष्ठ घाये ढिलविला सुभट, पायाचे पुनी दशकंठ शिरीचा मुकुट हरियेला. मग मला रावणाचा भयंकर राग आला, खूप राग आला. मग रावणासारखा बलिष्ठ, रावणा एवढा बलवान. एक लक्षात घ्या महाराज, व्यासपीठावरून नारदाच्या गादीवरून रावणाचं वर्णन करायचंच नाही. रावण कितीही पुरुषार्थ असू द्या, कितीही बलवान असू द्या, रावणाचं वर्णन करायचं नाही. इथं अंगद सांगतायत रावणा ऐसा बलिष्ठ घाई ढिलाविला सुबुट. अरे रावणासारखा बलवान राक्षस मी पायाखाली दाबला, असं अंगद रामाला बोलू लागला. राक्षसांच्या वीरश्रेणी धाविनल्या माझ्या ग्रहणी, वा. त्या म्या आपतिता आवणी रुधिरे धरणी प्रवाहे.
आणि त्या रावणाला वाचवायला राक्षस माझ्या अंगावरती धावली आणि मग रावणाला पायाखाली दाबून, एवढा बलवान अंगद महाराज, रावण किती पुण्यवान आहे किती बलवान आहे काय घेणं देणं नाही, पायी ढिलाविला सुभट, त्या रावणाला पायाखाली दाबलं आणि पायाखाली ठेवून रावणाला वाचवायला त्यांचं सैन्य आलं. त्यावेळेस त्यांना कसं मारलं ऐका. रावण गांजिलिया पाठी, राक्षस निघाले दिग्पटी, तिही सांडिल्या युद्ध गोष्टी, समुख दृष्टी कोणी नये. ज्या वेळेस रावणच पायाखाली अडकला, आता मुख्य मेन म्हणजे रावण आहे आणि रावणाला जर पायाखाली दाबलं तर कोण येणार आहे हो? ती कुंभकर्ण तर 6 महिने उठत नाही, त्याला काय लंकेत चाललं हीच माहिती नाही. इंद्रजित वानराच्या धाकानं पुढे येत नाही, मग दुसरं कोण येणार आहे? रावण पायाखाली दाबला त्यावेळेस काय झालं? ते थोडी मज सवेग येता, मंडपाला न कळता, तो म्या सांडिला मागुता, सत्य रघुनाथा हे गोष्टी. रामा मी खरं सांगतो, तिथून येत असताना तिथून माघारी आलो आणि सहज येताना मंडप डोक्यावरती आला. रामा तुमची शपथ घेतो, मला मंडप आलेला माहिती नव्हता आणि तुमच्या आज्ञेनं परत तो मंडप मी माघारी लंकेत ठेवून आलो. अंगद श्रीरामाला बोलतात, ऐकून या अंगदाच्या गोष्टी, मुकुट देखून या दृष्टी, श्रीराम सुखावला पोटी, स्वानंद पृष्टी आलिंगी. अहो रामाला खूप आनंद झाला, आपला भक्त आहे आणि एवढा असणारा भक्तानं रावणाला पायाखाली दाबलं आणि रावणाचा मुकुट अंगदाच्या हातामध्ये पाहिलं. रामाला आनंद वाटला. रामचंद्राने अंगदाला आलिंगन दिलं. धन्य अंगदाचा पुरुषार्थ, रणी गांधणी लंकानाथ, मुकुट घेऊन याला व्यक्त, अति विस्मित श्रीराम. रामचंद्र विस्मित झाले. रामांना आश्चर्य वाटलं, एवढा बलशाली राजा रावण आहे पण त्याला पायाखाली दाबून आणि डोक्याचा मुकुट फिरावून घेऊन अंगद आला. एवढा बलिष्ठ वीर पुरुषार्थी अंगद आहे. अंगदाचा पुरुषार्थ पाहिला. रामाला आनंद वाटला. संतोषोणी श्री रघुनंदन, हृदयालिंगी सुप्रसन्न, करी अंगद मुख चुंबन, अंगद धन्य श्रीरामे. आणि रामचंद्राने अंगदाला जवळ घेतलं. महाराज आपल्या मांडीवरती घेतला आणि अंगदाचं चुंबन घेतलं. अंगदाची मुख चुंबन रामचंद्रांनी केलं. एवढा बलशाली अंगद आहे, पुरुषार्थी आहे. श्रीरामचंद्र बोलतात, श्रीरामे मुकुट घेऊन, पाचारोणी विभीषण, त्याचे मस्तकी आपण, संतोषोण स्वय घाली. आणि अंगदाच्या हातामधला मुकुट घेतला. रामचंद्रांनी विभीषणाला बोलवलं, जवळ पाचारण केलं आणि राजा रावणाचा मुकुट जो अंगदाने आणला होता तो भगवान श्रीरामचंद्रांनी विभीषणाच्या डोक्यावरती घातला. विभीषण झाला राजधर, वानरी केला जय जयकार. रामनामे गर्जे अंबर, देती भूंकार स्वानंदे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस रावणाचा मुकुट विभीषणाला घातला, विभीषणाच्या डोक्यावरती घातला, त्यावेळेस वानरी केला जय जयकार. वानरांनी श्रीराम नावाचा जय जयकार केला. सर्वांना अफाट आनंद झाला असं सांगतात. मुकुट विभीषणाचे शिरी, देखुनी वानर सकळी, हरिके पिटोनिया टाळी, सुख कल्लोळी नाचती. आणि राजा रावणाचा मुकुट विभीषणाच्या डोक्यावरती पाहिला. विभीषण लंकेचा राजा झाला.
आणि मग सर्व वानरांनी जय जयकार केला आणि वानर श्रीरामचंद्राला आनंद वाटला. नळ नीळ जामुवंत सुग्रीव सुषेण हनुमंत वा. अंगदाचा पुरुषार्थ वानर वाणीत आल्हादे. अंगदाची काय ताकद आहे, अंगदानं किती पुरुषार्थ केला, एवढं सोपं नाही. लंकेमध्ये जाऊन राजा रावणाला धमक्या देऊन त्याला पायाखाली दाबणं एवढं सोपं आहे का हो? रावणाची ताकद काही कमी आहे काय? शंभू समवेत गौरी म्या आंदोळीला कैलासगिरी त्या मज रावणाची थोरी चराचरी आतुलित. एवढा बलवान रावण त्या रावणाला पायाखाली दाबून त्याचा डोक्याचा मुकुट घेऊन आला. एवढा बलवान आमचा अंगद आहे. वानर बोलतात, अंगद वीर अति उद्भट अंगद वीर भर सुभट तेने गांजोनी दशकंठ आणिला मुकुट प्रत्यक्ष. आणि रावणासारखा बलिष्ठ पायाखाली दाबला त्याचा 80,000चा मंडप सहज डोक्यावरती उचलून आणला. एवढा बलवान आमचा अंगद आहे. वानर बोलतात, ऐसी अंगदाची वाटी व वानर वाणिता ती सर्व अंगद मानसी स्थिर राघव भाग्य अभिनव अंगद. आणि अशा प्रकारे अंगदाच्या पुरुषार्थाचे वर्णन स्वतः श्रीरामचंद्र करू लागले. रामानं अंगदाच्या पुरुषार्थाचं वर्णन करावं एवढा भाग्यवान समर्थ अंगद आहे. श्रीराम बोलतात, शिष्टाईन माणीची रावण वा. तेने शोभला रघुनंदन आता करील रणकंदन दुर्धर बाण सांडोनी. शिष्टाई श्रीरामचंद्रांनी केली पण शिष्टाई न मानीच रावणानं शिष्टाई मान्यच केली नाही. आणि ज्या वेळेस रावणानं मान्य केली नाही त्यावेळेस कोप आला श्री रघुनंदना. आता रामचंद्राला राग आला. आता मग रामचंद्र युद्ध करणार पण कसं? दुर्धर बाण सोडोनी. आता उद्यापासून फक्त राक्षसांना घरात घुसून दणके भगवंत देणार. ऐका, वानर निशाचर रणी भिरती झोंड धरणी अशुद्ध पूर्वाहेल धरणी आयनी पायनी भिडतील. रामचंद्राचं सैन्य वानर आणि रावणाचं सैन्य राक्षस बारी बारीनं युद्ध करतील. झोट धरणी आणि उद्यापासून रक्ताच्या नद्या लंकेमध्ये वाहणार आहेत. ही असणार रामचंद्राच्या सैन्याचं आणि रावणाचं युद्ध. ऐका, एका जनार्दना शरण अंगद शिष्टाई झाली संपूर्ण. पूर्ण पुढे गोड निरूपण रम्य रामायण श्रीरामे. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत अंगद शिष्टाई पूर्ण झाली, अंगद शिष्टाई संपली. अंगदाचं रावणानं ऐकलं नाही. आता रामाला राग आलाय होय. आणि रामाला राग आल्यानंतर ना दुर्धर अशा प्रकारचे बाण सोडून रामचंद्र युद्ध करतील. ऐका, स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकायाम अंगद शिष्टाई निरूपणम नाम अष्टमोध्याय. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. जय श्री राम.